अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय। नमस्कार। आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे। आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा, ते आपण आपल्या चॅनलवर सांगू। तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कळवा। तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या आयडीवर ईमेल करू शकता। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद। हा अनुभव आहे नागपूर येथून डॉक्टर रवी गिरे या दादांचा। दादा म्हणतात, महाराजांचं लक्ष आहे। जय गजानन। मी वर्ष 2015 ते 2017 या काळात महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली या संस्थेच्या महासचिव पदावर कार्यरत होतो। त्या काळात मला जो अनुभव आला तो अनुभव श्री गजानन महाराजांचे स्मरण करून तुम्हाला सांगावा असं मानस आहे। मात्र त्याच अनुषंगाने प्रथम महाराष्ट्र मंडळ या संस्थेविषयी थोडी कल्पना देणं इथे क्रमप्राप्त आहे। महाराष्ट्र मंडळ ही फार जुनी संस्था आहे। स्वातंत्र्यापूर्वी काळात इसवी सन 1926ला महाराष्ट्रात जे धुरंधर स्वातंत्र्य सेनानी होते त्यांच्या मनात असलेल्या देशप्रेमामुळे आणि मराठी संस्कृतीविषयी असलेल्या प्रेमामुळे त्यांनी महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली, जेणेकरून मराठी समाज एकत्र बांधता येईल आणि महाराष्ट्राच्या बाहेर देशात इतरत्र विखुरलेले मराठी बांधवांमध्ये महाराष्ट्राची मराठमोळी संस्कृती टिकून ठेवणे, तसेच बाहेरील नवीन मराठी पिढीला मराठी संस्कृतीचा परिचय करून देणे शक्य होईल, हा त्याचा यामागे उद्देश होता। अलीकडील काळाच्या संदर्भात बोलायचं तर महाराष्ट्राच्या बाहेर राहणाऱ्या मराठी माणसाचं हे मंडळ, याचं मुख्यालय दिल्ली येथे आहे। यात काम करणाऱ्या कार्यकारिणीतील कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, महासचिव, सचिव, कोषाध्यक्ष, सहकोषाध्यक्ष अशा 6 लोकांसह प्रत्येक राज्यातून काही निवडक प्रतिनिधी यांचा समावेश असतो। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री यात पदसिद्ध अध्यक्ष असतो। वर्षभर विविध कार्यक्रम होत असतात आणि संस्थेचे दरवर्षी भारताभरात कुठेतरी एक वार्षिक अधिवेशन होत असतं। अधिवेशनाच्या निमित्ताने देशभरातून एकत्र आलेले सभासदांच्या मध्ये विचारांची देवाणघेवाण होत असते। इसवी सन 2016ला मी महासचिव असताना यंदाचं अधिवेशन कुठे असा विषय कार्यकारिणीत चर्चेला आला, तेव्हा शेगावला हे अधिवेशन व्हावं असा विचार समोर आला। या निमित्ताने देशभरातून अगदी बिहार, झारखंड, बंगाल यापासून तर थेट खालपर्यंत सर्वत्र असलेल्या सभासदांना गजानन महाराजांचं दर्शनाचा योग येऊ शकेल अशी इच्छा व्यक्त करण्यात आली। मी रवी गिरे, मी मूळचा तसा नागपूरचा, पण बँक ऑफ इंडियातील माझ्या नोकरीमुळे मी मध्य प्रदेशात इटारसीला नोकरीला असल्यामुळे तिकडून माझी निवड महाराष्ट्र मंडळात होऊ शकली। माझी बहीण अकोल्यात असल्याकारणाने मी अनेक वेळा शेगावला गेलेलो। अर्थात शेगावची शिस्त माझ्या चांगल्याच परिचयाची होती। शेगावच्या शिस्तीचा आपण भक्तगण नेहमीच अनुभव घेत असतो। महाराष्ट्र मंडळाच्या या अधिवेशनाला संस्थान परवानगी देईल का हा मोठा प्रश्न माझ्या मनात होता, कारण श्री गजानन महाराज संस्थान बाहेरील कोणत्याही संस्थेला अशा प्रकारचं आयोजित संस्थान परिसरात करू देत नाही हे ऐकण्यात होतं। तरी महाराजांच्या कृपेने प्रयत्न करण्याचे ठरवले। प्रथम भेटीत शेगावला जाऊन महाराजांचं दर्शन घेतलं आणि महाराजांच्या समोर उभा राहून माझ्या येण्याचा उद्देश प्रगट केला। सोबत खामगाव येथील माझे मित्र श्री दीपक पेठे, भारतीय स्टेट बँक हेही होते। त्यांची संस्थांमध्ये बऱ्यापैकी ओळख होती। आम्ही दोघेही संस्थानाच्या व्यवस्था प्रमुखाकडे गेलो। त्यावेळी अपेक्षेप्रमाणे संस्थानातर्फे आमच्या प्रस्तावाचा स्वीकार
केला गेला नाही. मी माझ्या परीने त्यांना खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. देशाच्या विविध भागातून 800-900 लोक येणार, त्यापैकी बरेच प्रथमच येणार. संस्थानाची शिस्त, तेथील भक्तिभाव हे देशभरातील लोकांना बघायला हवं वगैरे बोललो. त्यावर त्यांनी निदान एवढं कबूल केलं की ठीक आहे, आम्ही हा प्रस्ताव आदरणीय श्रीमान भाऊसाहेब पाटीलकडे ठेवतो आणि तुम्हाला तसं कळवतो. मी पुन्हा गजानन महाराजांच्या समोर येऊन त्यांना हात जोडले आणि नागपूरला परतलो, कारण आता माझी बदली नागपूरला झाली होती. अधिवेशन शेगावला झालं तर किती छान होईल हा विषय मनात फिरू लागला. गजानन महाराज काही करतील अशी आशा होतीच. वरून आपल्या महासचिव पदाच्या कार्यकाळात हे झाले तर तो एक रेकॉर्ड होईल या भावनेने मी अधिक तीव्रतेने महाराजांना तशी प्रार्थना करू लागलो. माझी प्रार्थना सुरू झाली, सोबत शेगावसाठी प्रयत्न सुरू झाले. त्यातच एक दिवस माझे ऑफिसचे एक मित्र श्री संजय नायडू यांनी मला बोलवले व मला एक खास भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी मला दिलेली भेट म्हणजे श्री गजानन महाराजांचा मूळ स्वरूपातील एक फोटो. हे महाराज प्रसन्न असल्याचेच घोतक आहे. महाराजांनी दिलेला तो एक संकेत होता. मधल्या काळात मी शेगावच्या संपर्कात होतो. 3 वेळा मला या संदर्भात चर्चेसाठी बोलवण्यात आलं. त्या दिवशी फोटोच्या रूपात महाराजांनी संकेत दिलाच होता. नंतर लगेचच्याच भेटीत शेगावहून निरोप आला आणि आदरणीय शिवशंकर भाऊ पाटील यांनी अधिवेशनासाठी आम्हाला अनुमती दिली. 11, 12 व 13 मार्च 2016 रोजी बृहन महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन श्री क्षेत्र शेगाव येथे अत्यंत सुनियोजित पद्धतीने पार पडले. देशभरातून 800-900 लोक शेगावला दाखल झाले. ज्यांना शेगाव माहीत नव्हतं त्यांच्या मनात खूप सारे प्रश्न होते. इतके लोक, जेवणाची व्यवस्था कशी होणार, राहण्याची सोय काय? पण जसं अधिवेशन सुरू झालं तसं त्यांचे प्रश्न बाजूला पडले. व्यवस्था पाहून सगळ्यांचेच डोळे दिपून गेले आणि पुढील प्रश्न त्यांना सतावू लागला. एवढी उत्तम व्यवस्था, खर्च किती येणार? जे प्रथमच शेगाव पाहत होते त्यांना कदाचित शेगाव संस्थानाच्या कार्यपद्धतीची आणि तेथील शिस्तबद्ध व्यवस्थापनाची कल्पना नव्हती. अन्य ठिकाणी गेल्यावर बहुतांश कर्मचाऱ्यांनी आशाळभूत नजर आणि संस्थानात सेवकांनी माऊली म्हणून केलेली सूचना यात जमीन आसमानाचे फरक आहे हे त्यांना ठाऊक नव्हतं. अर्थातच अन्य ठिकाणी इतकी उत्तम व्यवस्था न होताही होणारा खर्च भरमसाठ होतो. तेच शेगावला अत्यंत उत्तम पद्धतीने सर्व पार पडले तरी खर्च मात्र तुलनेने खूपच कमी आला. या ठिकाणी एक गोष्ट नमूद करायला हवी की संस्थानातर्फे सर्व लोकांना जेवणात गोड देऊन अधिवेशनाची विशेष दखल घेण्यात आली. अधिवेशन संपलं. सर्व लोक शेगाव दर्शनाने आणि महाराजांच्या आपलेपणाच्या जाणीवेने भारावून गेले. सर्व प्रेमाने निरोप घेऊन आपल्या गावी परतले. मात्र 2-4 लोकांनी अधिवेशन संपल्यानंतरही आपली जागा सोडली नाही. सेवेकऱ्यांनी विनंती केल्यावरही आम्ही उद्या जाणार या विचारावर ते ठाम राहिले. मला सेवेकरांनी ही गोष्ट फोन करून कानावर घातली. तेव्हा मी त्यांचे पैसे देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर सेवेकरी म्हणाले, माऊली असू द्या, आपण नाममात्र आहोत, बाकी महाराजांची इच्छा. रवी साहेब काळजी करू नका, महाराजांची सर्वत्र नजर असते. हो, त्यांचं म्हणणं खरंच आहे. महाराजांच्या नजरेतून काय सुटलं आहे? तेव्हा या अनुभवाच्या निमित्ताने आपण सर्व गजानन महाराज भक्तांनी महाराजांची आपल्यावर नजर आहे ही खूणगाठ जर मनाशी बांधली तर आपली पुढील वाटचाल आपोआपच योग्य मार्गावर होत राहील आणि स्वाभाविकपणे ओठावर येत राहील. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.